ओके, अँड द सेकंड टॉपिक इज ओड. आपण हा ओड सुरू करण्याच्या आधी काही तुम्हाला मी जनरल प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. ओके, तर ओड कशाला म्हणायचं? आपण घरी आरती करत असतो ना. ठीक आहे, काही जण करत नसतील, पण जनरली आरती काय आहे एवढं तर लोकांना माहीत असेल, तुम्हाला माहीत असेल. तर म्हणू नका शेजारच्या मुलीचं नाव आहे आरती वगैरे. ओके, तर आपण देवाची स्तुती करण्यासाठी जे काही गीत लिहितो दॅट इज कॉल्ड आरती. एवढं तर सर्वांना माहीत आहे. ठीक आहे, तर या आरतीमध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लूड करत असतो? तर त्या देवाचे वैशिष्ट्य, त्या देवाचे फीचर्स. ओके, देव असेल, देवी असेल, तर सध्या देवीचं चालू आहे, तर त्या देवीचे फीचर्स आपण त्या आरतीमध्ये डिस्क्राईब करतो. तुम्ही कुठलीही आरती एखादी आठवून पहा, माहीत असेल, गणपती असेल किंवा दुर्गा देवी असेल किंवा अजून कुठली असेल, तर त्याच्यामध्ये त्या देवाने कुठले कुठले कार्य केले किंवा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटीजबद्दल आपण त्या देवाची स्तुती करतो, प्रेज करतो. ओके, आणि एक प्रकारे जसं आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असेल तर आपण काय करतो, ज्या व्यक्तीकडून ती वस्तू पाहिजे त्या व्यक्तीला आपण त्या व्यक्तीच्या आधी स्तुती करतो, खूप चांगले आहात चांगले आहात म्हणतो, आणि शेवटी काय म्हणतो, "मग मला हे गोष्ट द्या." बरोबर आहे. तर तशा पद्धतीचंच एक प्रकारे त्या देवाची आपण आधी स्तुती करतो आणि नंतर त्या देवाला काहीतरी मागतो, हो ना. तसं ओढ म्हणजे काय, तर स्तुती करतो, स्तुती गीत म्हटलं तरी चालते. आणि याचा दुसरा अर्थ होतो की उद्देशिका. उद्देशिका म्हणजे ही कोणाला तरी उद्देशून बोललेली असते, कोणाला तरी उद्देशून लिहिलेली असते. म्हणजे जसं की समोर एखादा व्यक्ती उभा आहे, जसं आपण आरती करतो, आरती करताना त्या देवाच्या समोर असं समजून उभं राहतो आपण की तो देव आपल्यासमोर उभा आहे. ओके, आणि त्या देवाला आपण विनवत आहोत, त्या देवाला आपण त्याची त्याची स्तुती करून त्याच्यासोबत काहीतरी मागणं मागत आहोत. तर अशा पद्धतीचं लिखाण त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? ओड म्हणतात. मराठीमध्ये त्याला उद्देशिका म्हणतात, म्हणजे उद्देशून लिहिलेलं स्तुतीपर गीत. ओके, तर ही ओड. आता ओड काय आहे? तर ओड इज अ सब टाईप ऑफ लिरिक. याला आपण लिरिकचं सब टाईप म्हणू शकतो. ओके, ॲक्च्युली लिरिक वेगळं असतं, ओड वेगळं असतं. दोघांच्याही वेगळ्या वेगळ्या क्वालिटीज असतात, वेगळे वेगळे फीचर्स असतात. परंतु एक कॉमन फीचर यांच्यामध्ये हे आहे, ते म्हणजे कवी स्वतःच्या फिलिंग्स, स्वतःचे इमोशन्स, स्वतःचे एक्सपिरियन्स या लिरिक्स दोन्ही कवितांमध्ये, ओडमध्ये पण आणि लिरिकमध्ये पण तो एक्सप्रेस करतो. म्हणून आपण याला सब टाईप म्हटलं तर काही हरकत नाही ओडला. ओके, देन सो इट इज अ सब्जेक्टिव्ह फॉर्म ऑफ पोएट्री. ओके, आणि लिरिक सब्जेक्टिव्ह आहे, आणि देअरफॉर दिस ओड इज ऑल्सो अ सब्जेक्टिव्ह फॉर्म ऑफ पोएट्री. लाईक लिरिक ओड इज ऑफ ग्रीक ओरिजिन. लिरिकचं ओरिजिन कुठं झालं तर ग्रीकमध्ये झालं. ते तुम्हाला डायरेक्ट सेंटेन्स नाही दिलं मी, पण लक्षात राहू द्या. द ओरिजिन ऑफ लिरिक इज इन ग्रीक. तसंच ओरिजिन ऑफ ओड इज ऑल्सो इन ग्रीक. ओके, दोन्हीचंही ग्रीकमध्ये झालं ओरिजिन. त्यानंतर बट इट इज अ लिटल लॉंगर दॅन अ फॉर्मल लिरिक. ओड ही लिरिकपेक्षा थोडीशी लांब असते. ओके, जर ती ओढ छोटी असेल तर त्याला लिरिक म्हटलं तरी चालतं, पण ती जर ओढ लांब असेल तर देन देर इज अ प्रॉब्लेम, त्याला आपल्याला ओढच म्हणावं लागेल, लिरिक म्हटलं तर चालणार नाही. ठीक आहे, लिरिकची लेंथ जनरली 4-5 स्टांजा असते, 10 ते 20 लाईन्स असते, आणि ओढची लेंथ जी आहे ती मात्र 20 लाईन्सपेक्षा जास्त असते. इट इज अ सिरियस अँड डिग्निफाईड फॉर्म ऑफ पोएट्री. ओके, ओड हे एका विशिष्ट व्यक्तीला उद्देशून लिहिलं जाते, विशेषतः एखाद्या गॉड लाईक थिंगला उद्देशून लिहिलं असते, दैवी क्वालिटी असलेल्या किंवा देवाला उद्देशून लिहिलं असल्यामुळे ते फॉर्म कसं आहे, सिरियस आहे. याच्यामध्ये कॉमेडी, जोक्स वगैरे वगैरे अपेक्षित नाही आहे. ओके, टॉन्ट वगैरे अपेक्षित नाही आहे, त्यामुळे सिरियस आहे. आणि डिग्निफाईड मीन्स भव्य, उच्च दर्जाचं. ओके, डिग्निफाईड म्हणजे उच्च दर्जाचं. ओके, हाय क्लास. तर उच्च दर्जाचं हे पोएट्रीचा एक प्रकार आहे, फॉर्म आहे. द ओड इज जनरली ॲड्रेस्ड
टू अ पर्सन ऑर आयडिया. ओढ ही कोणाला उद्देशून लिहिली जाते, तर एका व्यक्तीला किंवा एखाद्या अबस्ट्रॅक्ट आयडियाला. अबस्ट्रॅक्ट आयडिया म्हणजे जे आपण पाहत नाही, जे दिसत नाही असे. जसं की ओड टू सॉलिट्यूड नावाची एक कविता तुमच्या अभ्यासाला आहे, अलेक्झांडर पोपने लिहिली. तर सॉलिट्यूड मीन्स एकांतवास. एकांतवास दिसतो का? नाही, दिसत नाही. परंतु त्या एकांतवासाला सुद्धा उद्देशून त्या अलेक्झांडर पोपने कविता लिहिली आहे. म्हणजेच ओढ ही ॲड्रेस केलेली असते. ॲड्रेस करणं मीन्स उद्देशून बोलणे किंवा उद्देशून लिहिणे, हे लक्षात राहू द्या. हा ॲड्रेस शब्द महत्त्वाचा आहे. ओढ म्हटलं की ॲड्रेस आलाच. तर ही ओढ कोणाला ॲड्रेस केलेली असते, तर एखाद्या व्यक्तीला. तो व्यक्ती देव असतो किंवा देवासारखा असतो, दैवी क्वालिटीचा, ओके, डिव्हाइन क्वालिटीचा, किंवा एखादी आयडिया, अबस्ट्रॅक्ट आयडिया, हॅपीनेस, सॅडनेस वगैरे वगैरे. तर याला उद्देशून लिहिलेली असते. दिस पर्सन और आयडिया हॅज सम हिरोईक और डिव्हाइन क्वालिटीज. ओके, हा व्यक्ती असेल किंवा ती आयडिया असेल, अबस्ट्रॅक्ट आयडिया, या दोघांमध्येही असं समजलं जाते की काहीतरी दैवी क्वालिटी आहे. ओके, दैवी गुण आहेत. जसं की त्या ओड टू सॉलिट्यूडमध्ये म्हटलं जाते की सॉलिट्यूड कसं आहे, तर दैवी आहे. ओके, सॉलिट्यूड ज्याच्या जीवनात असेल तो माणूस आनंदी असतो. ओके, त्याला कुठलंही दुःख त्याच्याजवळ येत नाही वगैरे वगैरे. म्हणजे काहीतरी डिव्हाइन क्वालिटीज आहेत, मॅजिकल क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये, असं कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, व्यक्तीमध्ये किंवा त्या आयडियामध्ये. ओड टू वेस्ट विंड हे एक कविता आहे, ज्याचं नाव आहे पी बी शैली. त्या पी बी शैलीने लिहिलेली ओड टू वेस्ट विंड. तर त्या ओड टू वेस्ट विंडमध्ये पण सुद्धा त्याने असं केलेलं आहे की ओ वाईल्ड वेस्ट विंड, तू कसा आहेस, तर वाईल्ड आहेस, अनकंट्रोलेबल आहेस. तू काय करू शकतोस, तर यू कॅन चेंज दिस वर्ल्ड अपसाईड डाऊन. सगळं जग तू बदलून टाकू शकतोस वगैरे वगैरे. आणि त्याच्या क्वालिटीज ज्या याच्यामध्ये असतात, तू जर आला असं समुद्रसुद्धा तुला जागा देतो. ओके, समुद्रसुद्धा रस्ता देतो वगैरे वगैरे. अशा खूप साऱ्या देवासारख्या क्वालिटीज त्यांनी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. ठीक आहे. सो दीज क्वालिटीज आर प्रेस्ड बाय द पोएट इन द ओड. एक्झाम्पल, ओड टू सॉलिट्यूड बाय अलेक्झांडर पोप. ही कविता आपल्याला पाहायचीच आहे या सेमिस्टरमध्ये. द सब्जेक्ट ऑफ अन ओड इज सिरियस. ओके, सब्जेक्ट हा कॉमेडी नसतो किंवा चिल्लर पण नसतो, तो खूप सिरियस किंवा हाय क्लास असतो. इट इट कॅन बी अ सेलिब्रेशन. ओके, मग तो एखाद्या विजयाचं किंवा एखाद्या घटनेचं सेलिब्रेशन असू शकतं. बर्थ, एखाद्या चांगल्या व्यक्तीचा जन्म असू शकतो. कॉमेमोरेशन म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात असू शकते. कोरोनेशन, कोरोनेशन मीन्स राज्याभिषेक. ओके, तो राज्याभिषेक पण असू शकतो, एटसेट्रा. द टोन अँड स्टाईल ऑफ ओड इज इलेव्हेटेड अँड डिग्निफाईड. ओके, तर याचा टोन जो आहे या कवितेचा, तो टोन हा इलेव्हेटेड असतो आणि डिग्निफाईड असतो. टोन आणि स्टाईल दोन्ही सुद्धा. इलेव्हेटेड म्हणजे उच्च दर्जाचं, डिग्निफाईड म्हणजे सुद्धा उच्च दर्जाचंच. इट इज फुल ऑफ डीप सिन्सिअर इमोशन्स. कवी त्याचे डीप म्हणजे खूप खोल नाही, तर डीप म्हणजे खूप इमोशनल वगैरे म्हणूत आपण, किंवा खूप ज्याच्यामध्ये भावना आहेत, इंटेन्सिटी आहे, तीव्रता आहे. तर असे खूप इंटेन्स असे सिन्सिअर मीन्स प्रामाणिक इमोशन्स त्याच्यामध्ये तो एक्सप्रेस करतो या ओडमध्ये. ठीक आहे. या ओडचे काही टाईप्स आहेत. जनरली टू टाईप्स आर फेमस. ओके, थर्ड वन इज नॉट दॅट मच फेमस. तर फर्स्ट आहे डॉरियन और पिंडॉरिक ओड. आता याला हेच नाव काय पडलं, डॉरियन किंवा पिंडॉरिक? तर द ग्रीक पोएट पिंडार. ओके, ग्रीकमधला एक कवी होता, ग्रीक कवी, त्याचं नाव होतं पिंडार. इन्व्हेंटेड अँड पॉप्युलराइज्ड दिस फॉर्म. याने या फॉर्मला इन्व्हेंट केलं. इन्व्हेंट शब्द लक्षात राहू द्या. इन्व्हेंट करणं मीन्स नव्याने आणणे. याच्या आधी कोणीही अशा पद्धतीचं लिखाण करत नव्हतं. ओके, पिंडार वॉज द फर्स्ट पर्सन हू स्टार्टेड रायटिंग सच काइंड ऑफ पोएट्री. ओके, म्हणून त्याला काय म्हणतात की पिंडारने ओडला इन्व्हेंट केलं. आणि पॉप्युलराइज करणं म्हणजे काय, त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली किंवा खूप जास्त प्रमाणात त्याला त्या कविता लिहिल्या, आणि म्हणून त्याने त्या कविता पॉप्युलरसुद्धा केल्या. ठीक आहे. तर असं उद्देशून लिहिणाऱ्या कविता आणि त्याच्यामध्ये स्तुती असलेल्या कविता, तर या पिंडारने फर्स्ट टाइम लिहिल्यात. ओके, आणि म्हणून त्याला डॉरियन ओड किंवा पिंडारिक ओड म्हणतात. इट इज अ सॉन्ग संग बाय
द कोरस. ओके, हे एक लांबलचक सॉन्ग असतं आणि याच्यामध्ये कोरस असतं. कोरस म्हणजे समूह गीत. ओके, काही स्त्रियांचा समूह विशेषतः पहिल्या काळामध्ये हे गाणं गायच्या आणि गाणं गात असताना ते डान्स सुद्धा करायच्या. डान्स इज परफॉर्म्ड व्हाईल सिंगिंग इट. ओके, डान्स सुद्धा म्हणत होत्या म्हणताना. इट हॅज अ फिक्स्ड स्ट्रक्चर. तुम्हाला सांगितलं की लिरिकमध्ये कुठलंही स्ट्रक्चर नाही, पण पिंडोरिक ओडसाठी किंवा डॉरियन ओडसाठी स्ट्रक्चर हे फिक्स आहे. ओके, इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. कमीत कमी 3 पार्ट्स किंवा या 3 पार्ट्सचं रिपिटेशन होत जातं. आणि ते 3 पार्ट्स कोणते आहेत? तर स्ट्रॉफी, अँटीस्ट्रॉफी आणि इपोड. हे 3 पार्ट लक्षात राहू द्या, 2 मार्क्ससाठी विचारतात. स्ट्रॉफीमध्ये डावीकडून उजवीकडे डान्स करत जातात, अँटीस्ट्रॉफीमध्ये उजवीकडून डावीकडे डान्स करत येतात आणि इपोड इपोड हा पार्ट चालू असताना मागे पुढे डान्स करतात. ओके, तर म्हणजे कमीत कमी 3 स्टांजे असतात त्या याच्यामध्ये, कवितेमध्ये. 3, 6, 9, 12 अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने याला कॅटेगराईज केलं जातं किंवा डिवाइड केलं जाते. एक थॉमस ग्रे नावाचा इंग्लिश पोएट होऊन गेला. तर थॉमस ग्रेने द बार्ड अँड द प्रोग्रेस ऑफ पोइझी या 2 कविता लिहिल्या. ओके, अँड दे आर द फाईन एक्झाम्पल्स ऑफ पिंडोरिक ओड्स. ओके, ठीक आहे. आता दुसरं फेमस टाईप कोणते आहे, तर ते आहे द लेस्बियन ऑर होरेसियन ओड. होरेसियन म्हणा, लेस्बियनला विसरून जा. तर होरेसियन ओड एका होरेस नावाच्या रोमन कवीने लिहिली आणि म्हणून त्याला होरेशियन ओड म्हटलं जाते. दिस फॉर्म ऑफ ओड वॉज पॉप्युलराइज्ड बाय द रोमन पोएट होरेस. पिंडार हा खूप जुना कवी आहे आणि होरेस हा इसवी सनाच्या पहिल्या शतकातला कवी आहे. या होरेसने ज्या पद्धतीच्या ओढ लिहिल्या देवाला उद्देशून किंवा एखाद्या अबस्ट्रॅक्ट आयडियाला उद्देशून, तर त्या लिहिण्याचं श्रेय किंवा तशा पद्धतीच्या कविता लिहिण्याचं श्रेय हे होरेसला जाते. म्हणून त्यांनी लिहिलेल्या ओडला होरेसियन ओड असं म्हटलं जाते. ओके, इट इज सिम्पलर दॅन पिंडारिक ओड. जर स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं तर पिंडारिक ओडमध्ये तुम्हाला स्ट्रॉफी, अँटीस्ट्रॉफी आणि इपोड हे फॉलो करावं लागतं. पण होरेसियन ओडमध्ये यू डोंट नीड टू फॉलो दिस काइंड ऑफ स्ट्रक्चर. ओके, कुठलंही स्ट्रक्चर नसतं आणि त्यामुळे पिंडोरिक ओडपेक्षा होरेसियन ओड ही लिहिण्यासाठी किंवा म्हणण्यासाठी सोपी जाते. ठीक आहे, दॅट इज सिम्पलर. इट हॅज शॉर्ट स्टांजाज ऑफ इक्वल लाईन्स. ओके, याच्यामध्ये छोटे छोटे स्टांजे असतात आणि सगळ्या लाईन्सची लेंथ जी असते ती सारखीच असते. ठीक आहे, तर जॉन किट्सनं एक पोएम लिहिला आहे ओड टू ऑटोम नावाचे. याच्यामध्ये 3च स्टांजे आहेत आणि प्रत्येक स्टांजामध्ये 11-11 लाईन्स आहेत. तर जॉन किट्सची ओड टू ऑटोम इज अन एक्झाम्पल ऑफ होरेसियन ओड. ओके, त्याचं ते एक बेस्ट एक्झाम्पल म्हणून काउंट केलं जातं आणि मॅक्झिमम ठिकाणी ओड टू ऑटम हे सिलेबसला असतं, कारण की ती छोटी पोएम आहे आणि एक एक्झाम्पल म्हणून होरेशियन ओडचं त्या अभ्यासाला असतं. ठीक आहे, आणि थर्ड प्रकार आहे विच इज नॉट मच फेमस, ते म्हणजे इरेग्युलर ओड. ओके, वरच्या दोन्हीही ओडमध्ये काहीतरी रेग्युलरिटी आहे, काहीतरी फिक्स्ड असं स्ट्रक्चर आहे. ओके, दोन्हीमध्ये पण थोड्याफार प्रमाणामध्ये. परंतु तिसरी जो ओडचा प्रकार आहे तो म्हणजे इरेग्युलर ओड. याच्यामध्ये कुठलीही रेग्युलरिटी नाही. ओके, म्हणजे लाईनची लांबी व्यवस्थित नसते, त्याच्यामध्ये स्टांजाचे स्ट्रक्चर व्यवस्थित नसते, प्रत्येक स्टांजामध्ये किती लाईन्स असाव्यात याचंही काही लिमिट नसते. ओके, एक लाईन लांब तर दुसरी लाईन शॉर्ट असते, असं कुठलंही स्ट्रक्चर कसंही असू शकतं. फक्त याच्यामध्ये एकच क्वालिटी असते, ती क्वालिटी म्हणजे ही कविता कोणाला तरी उद्देशून लिहिलेली असते आणि त्या समोरच्या व्यक्तीमध्ये ज्याला हे उद्देशून लिहिलेले आहे त्याची स्तुती केलेली असते आणि त्या समोरच्या व्यक्ती ज्याला उद्देशून लिहिली आहे, ज्याची स्तुती केलेली आहे, त्या व्यक्तीमध्ये कुठले तरी दैविक गुण, ओके, डिव्हाइन क्वालिटीज असतात. बस एवढंच साम्य आहे. आणि ही कविता याचं एक 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 एक्झाम्पल फक्त याच्यामध्ये सांगतो तुम्हाला, ते म्हणजे विल्यम वर्ड्सवर्थने लिहिलेले ओड. ॲक्च्युली त्या ओडचं लांब लचक टायटल आहे. ओके, फक्त तुम्ही ओड लक्षात ठेवली तरी सुद्धा चालेल. ती विल्यम वर्ड्सवर्थने लिहिलेली आहे. ओके, थँक्यू.